हाय सर्वांना सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ काल बनवला होता पण अपलोडच केला नव्हता, तर संध्याकाळी स्वयंपाकाची माझी तयारी चालू होती। तर मस्त मसाला भेंडी बनवायची होती, लाल मसूरचं कालवण, भात भाकरी असं स्वयंपाक करायचा होता। माझा काही उपवास नव्हता, आईंचा उपवास होता। आई गावावरून म्हणजे वसईवरून आल्या आणि लगेचच दुपारी गेल्या, तर त्यांना सकाळी शाबूची खिचडी वगैरे बनवून दिली आणि आई आत्या गावाला गेल्या। तर अशी मसाला भेंडी खूप छान तयार होते, तर मसाला बनवून घेतला आणि डायरेक्ट फोडणी दिली। खरंच खूप भारी सुगंध येत होता। आता मसाला भेंडी बनवायची म्हटलं की भेंडीमध्ये मसाला भरायचा, त्याच्यासाठी खूप वेळ जातो, तर डायरेक्ट मसाला बनवूनच मी फोडणी देत असते। तुम्हाला दाखवते किती भारी भेंडी झाली पहा। आता मस्त कमी गॅसवरती वाफवून घ्यायची, झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती वाफवून घ्यायची। आता आई येणार होत्या म्हणून हे दुपारी आले होते आणि मुलं पण घरीच होती। शनिवार रविवार त्यांना सुट्टीच होती, शनिवारी एकादशीची सुट्टी होती आणि संडेची तर असतेच असते। तर पोरं आणि हे घरी असेल तर दिवसभर ते सगळे पसारा करत राहणार आणि आपण आवरत राहणार, हेच आपल्याला काम असतं। मुलांना यांना सुट्टी असली की दुसरं काही काम नाही, ते पसारा करणार, आपण आवरणार, यातच आपला पूर्ण दिवस जातो। सगळं बाकीचं आवरून घेतलं, स्वयंपाक झाला। आई दुपारी आल्या होत्या, तर त्यांनी येताना काही सामान आणलं, तसंच बेडखाली ठेवलं होतं। म्हटलं परत सगळं आवरून ठेवते। तर संध्याकाळी स्वयंपाक झाल्यावर मी इंडियन आयडल बघत बसले होते। मला खूप जास्त आवडतं इंडियन आयडल असू देत, डान्स असू देत किंवा मग बिग बॉस असू देत। तर आईने सामान आलेलं मी काही बघितलं नव्हतं आणि ही पिशवी एवढी भारी होती ना, मला खूप जास्त आवडली। अशी ना पॅकिंगची होती, हे पहा खूप छान होती, मोठी होती। तर आत्याने येताना मला मॅक्सी दिली होती आणि नवीनच मॅक्सी होती, तर आत्या नेहमी मला काही ना काही देत असतात। आत्या आईची बहीण, तर त्यांनी ही मॅक्सी दिली होती आणि अर्णवने सॉक्स घातले होते, आत्याने आणले, तर त्याला वाटलं मी फोटोज काढते म्हणून मस्त पोज देत होता। मी त्याला म्हटलं मी व्हिडिओ बनवते, नंतर लागला डान्स करायला। तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ। आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। बाय।